नागपूरमधल्या महाल परिसरामध्ये कार चालकानं तिघांना उडवलं। कार चालक आणि इतर प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती। कोतवाली पोलिसांमध्ये 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल। नागपूरच्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये जखमी झालेल्या नाझनीन शेख यांची प्रकृती चिंताजनक। त्यांची 1 महिन्याची मुलगी सुद्धा गंभीर जखमी आहे। पुण्यानंतर आता अमरावतीमध्ये भरधाव कारची दुचाकीस्वाराला जोरदार धडक। गंभीर अवस्थेमध्ये असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू। अपघात झाल्यानंतर कार चालक निघून गेला। सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले समुद्रामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेमधील बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले। मृतांपैकी 3 खलाशी मध्य प्रदेशमधले तर 1 जण रत्नागिरीमध्ये असल्याची माहिती। डोंबिवलीमध्ये स्फोटामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 26 जणांवरती उपचार सुरू। 42 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज। डोंबिवलीच्या अमुदान कंपनीमध्ये स्फोट होऊन 2 दिवस झाले, मात्र तरीही घटनास्थळी सापडत आहेत मानवी अवशेष। एनडीआरएफचं शोधकार्य आज दिवसभर सुरू राहणार। जोपर्यंत शेवटची बेपत्ता व्यक्ती सापडत नाही तोपर्यंत सर्च ऑपरेशन सुरू राहणार। एनडीआरएफचे सारंग कोरबे यांची माहिती। पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरामध्ये अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक। ड्रायव्हरला धमकावल्याचा आणि डांबून ठेवल्याचा आरोप। पुणे अपघात प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार। येरोडा पोलिसांच्या भूमिकेसंदर्भात संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा निर्णय। पुणे अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवालसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपींचा जामिनासाठी अर्ज। जमिनीच्या वादामधून सुरेंद्र अग्रवाल यांच्या भावानं गोव्यातील एका माणसाची हत्या केली। शिंदे गटाचे नेते अजय भोसले यांचा दावा। चौकशी करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी। विधान परिषदेसाठी ठाकरे गटांकडून 2 उमेदवारांची घोषणा। मुंबई पदवीधर मतदारसंघामधून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघामधून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर। देशामध्ये आज लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 58 जागांसाठी मतदान सुरू। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केलं मतदान। दिल्लीमध्ये बजावला मतदानाचा हक्क। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं मतदान। भारत ही जगातली सर्वात सक्रिय आणि प्रभावी लोकशाही, त्यामुळे मतदान करणं आपली जबाबदारी, धनखड यांचं वक्तव्य। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं मतदान। दिल्लीतल्या मतदान केंद्रावरती बजावला मतदानाचा अधिकार। नवी दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी केलं मतदान। निर्माण भवनमधील मतदान केंद्रावरती बजावला मतदानाचा हक्क। प्रियंका गांधी आणि त्यांच्या मुलांनीही बजावला मतदानाचा हक्क। रेहान वाड्रा आणि मिराया वाड्रा यांनी दिल्लीमध्ये केलं मतदान। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं मतदान। चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामध्ये बजावला मतदानाचा हक्क। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बजावला मतदानाचा अधिकार। दिल्लीमधल्या माउंट कार्मेल शाळेमध्ये जाऊन केलं मतदान। पूर्व दिल्लीमधील भाजपचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी केलं दिल्लीमध्ये मतदान। लोकशाहीला मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करण्याचं गौतम गंभीरचं आवाहन। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यामध्ये देशामध्ये महिला मतदारांकडून अधिक मतदान। एकूण 62% मतदानाची 5व्या टप्प्यामध्ये नोंद। 61.48% पुरुष मतदार तर 63% महिला मतदारांचा समावेश। इंडिया आघाडीचे नेते आज प्रचाराच्या मैदानात। पंजाबमध्ये अमृतसरमध्ये राहुल गांधींची तर उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्यासोबत प्रियंका गांधींची सभा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।